हवामान विभागाने काल अमरावती जिल्ह्याला जो आहे तो रेड अलर्ट दिलेला होता आणि गेल्या 36 तासापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाणी जो आहे ते बसत आहे। त्यामुळे बघितलं तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हा जो सुलतानपूर जो रस्ता आहे तो अक्षरशः जो आहे तो खरडून गेला। हा जो पूल आहे जो पूल आहे त्या पुलाचे जे कटडे आहे हे संपूर्ण नदीच्या प्रवाहामध्ये जे आहे ते वाहून गेले आहे। त्यामुळं समोर जे आहे ते फोर व्हीलर असतील किंवा एसटी बस सुद्धा जाता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। शकते अजूनही साधारणतः कालपासून या संपूर्ण नदीला जो आहे मोठा पूर आहे आणि या पुरामध्ये संपूर्ण जे कठडे आहे ते वाहून गेलेले आहे। अक्षरशः पूल जो आहे तो खरडून गेलेला आहे। त्यामुळं एसटी बस असेल किंवा चारचाकी वाहनं असतील हे जातील कशी असा प्रश्न जो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी या पुलाचं बांधकाम करावं अशी मागणी नागरिकांकडून होते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगा किती वाजता पाऊस आला आणि केव्हा हे वाहून गेलं? काल रात्री पाऊस आला अचानकपणे आणि रात्री 11:30-12च्या दरम्यान हा पूल वाहून गेला। कालपासून प्रशासनाशी संपर्क करणं सुरू आहे, परंतु प्रशासनाकडनं कुठलीही मदत अद्यापपर्यंत पोहोचलेली नाहीये। आज सकाळपासून हा पूल बंद होता, पूर्ण आडवा होता। इथले फुटगावच्या काही ग्रामस्थांनी या ठिकाणचे पूल बाजूला करून कसाबसा हा रस्ता सुरू केलेला आहे। एसटी बस आता जाऊ शकते का गावामध्ये? नाही, वाहनं कुठलेच जाऊ शकत नाही। एकंदरीत बघितलं तर या गावामध्ये आता बस असेल किंवा चारचाकी वाहनं असतील ते आता जाऊ शकतात आणि त्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ येऊन जो आहे तो रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी ज्या या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेली आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।